दिल्लीतून मात्र राज्यासंदर्भातली दिल्लीत उद्धव ठाकरे आणि विशाल पाटलांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातला तणाव निवळल्याचं चित्र आहे। कारण ठाकरेंनी मागचं सगळं विसरून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिलाय। ठाकरे आणि विशाल पाटलांच्या भेटीत नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। माझा चंद्रावर पराभूत झाला त्याचं शल्य आहेच। मला वाटत नाही की कुठे कटुता राहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीत सुरू झालेल्या काँग्रेस विरुद्ध शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर अखेर दिल्लीत पडदा पडला। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत। याच वेळी काँग्रेस खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर तिन्ही नेत्यांमधील दुरावा नाहीसा झाल्याचं म्हटलं जात आहे। ते काय चूक झाली तर मनात दुःख ठेवून धरून ठेवणारा मी काय नाहीये। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला। भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रावर पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशाल सुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय एकत्र आम्ही राहूच। निरोप आल्यावर आज भेटायला आलेलो, आशीर्वाद घेतलेला आहे। मला वाटत नाही की कुठे कटुता राहिलेली आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जे आम्ही लढायचं आहे त्यासाठी सगळी तयारी चाललेली आहे। फक्त उद्धवजी नव्हेच आणि लोकसभेला सुद्धा आम्ही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ताकदीनं होतो। वसंतदादांचा विचार सगळा व्यक्ती त्यांच्या पाठीशी होता। हा सांगलीचा एक अपवाद वगळता आणि त्याची कारणं वेगळी होती। ती आता तो विषय संपलेला आहे, कारणच नाही ना, कुठला विषय राहिलेलाच नाहीये। कुठे अंडरस्टँडिंगचा जो फरक होता तो ह्या 2-4 महिन्यात जुळलेला आहे। म्हणजे सगळे एका आम्ही पानावर आलेलो। खूप चांगली चर्चा महाराष्ट्राच्या एकंदरीत विधानसभेबाबतीत झालेली आहे आणि हसत खेळत आम्ही एकंदरीत विशालरावांचंही जी आता कारकीर्द आहे लोकसभेतली, एकंदरीत येणाऱ्या काळात सगळ्या तरुण पिढीने एकत्र कसं काम करायचं अशी चर्चा झाली। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विशाल पाटलांना तिकीट नाकारलं। कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा अशी ठाकरे गटाची अट होती। त्यानुसार कोल्हापुरात शाहू महाराज आणि सांगलीतून चंद्रहार पाटलांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाली। पण विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या साथीनं लोकसभेला निवडणुकीत दंड थोपटले। विशाल पाटलांचं तिकीट कापण्यामागे जयंत पाटलांचा हात असल्याचीही चर्चा होती आणि म्हणूनच काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विशाल पाटलांना छुपा पाठिंबा मिळाला होता। लोकसभा निवडणुकीत सांगलीची लढत फारच चुरशीची ठरली होती। विशाल पाटलांनी काँग्रेसमधनं बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं, पण चंद्रहार पाटील आणि संजय पाटलांचा पराभव करून विशाल पाटलांनी आपला शब्द खरा करून दाखवला। त्यामुळे विशाल पाटलांबाबत उद्धव ठाकरेंचाही राग मावळलेला आहे। विधानसभेला महाविकास आघाडी एकजुटीनं लढेल असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीतले प्रतिस्पर्धी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटलांनीही ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला। विशाल पाटील बेसिक चर्चा झाली, काय स्पेसिफिक कुठल्या निवडणुकीबद्दल काय झालं नाही, जनरल चर्चा झाली। ते आज दिल्लीला आले होते, त्यांचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं होतं, तो आम्ही आशीर्वाद घेतला। हो, उद्धव साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत, त्या सूचना केलेल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपण एकत्र लढू। विधानसभा पूर्ण ताकदीनं सांगली जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बघा, आता स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात वेगळे वेगळे समीकरण चाललेले आहे, पण आता या सगळ्या याची जेव्हा चर्चा महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्य पातळीवर करू तीच ऑथेंटिक राहणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध चर्चा होत असतील तर त्या पातळीवर होऊ शकतात, त्याला काही अडचणीचा भाग नाही। कारण की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या जिल्ह्यातले आमचे जे नेतृत्व आहे म्हणजे सगळ्या पक्षाचे, त्यांना वाटतं की आम्हाला जागा भेटली पाहिजे, आम्ही जिंकून येतो वगैरे, हे सगळं स्वाभाविक आहे। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। लोकसभेच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्देशानं ठाकरे दिल्लीत आहेत। त्यानिमित्तानं ठाकरेंनी सांगलीतील जागा वाटपावर प्राथमिक चर्चा केली। आता दिल्लीच्या भेटीत जुळलेली ही समीकरणं विधानसभेला तरी टिकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली।